या काळातले जे काही वारे जोराने वाहत आहेत, ज्या वाऱ्यामुळे ढगांची जी काही थांबण्याची पद्धत आहे, ही खूप कमी आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुण्यासारख्या, कोल्हापूरसारख्या, सांगलीसारख्या, साताऱ्यासारख्या भागांमध्ये, त्याचबरोबर इकडे नाशिक क्षेत्रामध्ये, अहिल्यानगरच्या पण काही पश्चिमी भागांमध्ये पाऊस खूप चांगला झालाय. सुपर अल्निनोच्या ज्या काही माध्यमातून घबराट होती, या भागातली ती कमी झालेली आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांनी श्वास सोडला आहे मोकळा. पण अद्यापही मराठवाड्यामध्ये काही परिस्थिती थोडी किचकट आहे. तर ह्या काळामध्ये जे काही बारीक सारीक पावसावरती पेरण्या झाल्यात, मग हा पुढील जो टप्पा आहे, हा कसा राहील या संदर्भात हा आजचा लाईव्ह आहे. त्याचबरोबर जे काही विश्रांतीचा विषय आहे उघडीपचा, नेमकं ह्या उघडीप काळामध्ये कडक ऊन राहील का, किंवा याच्यामध्ये सापका शिपका पाऊस होणारच नाही का, किंवा बिलकुल असं स्वच्छ सूर्यप्रकाशित वातावरण राहील का, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर घेऊन आलेलो आहोत. आणि हे वारे किती दिवस राहील या बाबतीतही बोलणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. 8 जुलैला सुद्धा जी आजची परिस्थिती होती वातावरणाची, मध्यम हलके सटकारे काही ठिकाणी बरा, तीच पद्धत उद्या सुद्धा तंतोतंत लागू होणार आहे. पण विभाग आणि गाव जिल्हे थोडे वेगळे आहेत. सर्वदूरची व्याप्ती नाहीये, पण मराठवाड्यामध्ये उद्या सुद्धा आजच्या तुलनेमध्ये जे पावसाचे फटकारे होते, ज्या पद्धतीनं रिमझिम, दमदार, हलक्या सरी, ह्या उद्या सुद्धा मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये कोसळणार आहेत. 2 तासासाठी, 3 तासासाठी किंवा अर्ध्या 1 घंट्यासाठी ही पद्धत लागू होणारच आहे. वारे जैसे थे तैसेच राहतील, पण ढगांची जी काही जोर आहे, जो नाशिक जिल्ह्याला होता तो ओसरणार आहे. पुणे जिल्ह्याचा पाऊस कमी होणार आहे. कोल्हापूरचा सुद्धा, साताऱ्याचा सुद्धा पाऊस कमी होणार आहे. आणि एकंदरीत ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार बरसलेला पाऊस हा तिथे कमी होणार आहे. पण मराठवाड्यामध्ये मात्र जे काही सटकारे विटकारे पेंडवणी पावसापर्यंत जी काही मजल मारली, काही ठिकाणी चांदणभरीपर्यंत मोजक्या भागांमध्ये, ते उद्या सुद्धा 8 जुलैला चालूच राहणार आहे. यापेक्षाही थोडी बऱ्या पद्धतीनं पाऊस आहे तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकंदरीत सर्व तालुक्यामध्ये दमदार हजेरी लावेल, तर काही ठिकाणी बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं हजेरी लावणार आहे. धुळ्याचं वास्तविक चित्र, नंदुरबारचं हे बदललेलं आहे. अनेक भागांमध्ये तिथे सुरुवात झाली आहे. अनेक भाग मध्यरात्रीपर्यंत कव्हर होतील आणि उद्या सुद्धा या भागांमध्ये पावसाचा जोर कायम असणार आहे. छत्रपती संभाजीनगरला जे आज झाले ते सेम टू सेम उद्या आहे. थोडा उत्तरेकडील भागांमध्ये अजिंठा लेणी, भोकरदन, जाफराबाद, चाळीसगाव, सोयगाव हे परिसर जे आहे हे पुन्हा उद्या पावसाच्या रडावरती येणार आहेत 8 जुलैला. त्यानंतर चिखली, मेहकर, खामगाव, याचबरोबर आंबळापूर परिसराच्याही उत्तरेकडील भागांना, त्याचबरोबर मलकापूर परिसराला, जळगावच्या एकंदरीत सर्व तालुक्याला झडी ते जोरदार सटकऱ्यांचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. अमरावती, वाशिम जिल्हा सुद्धा या पावसाच्या रडावरती आहे. पुसद, डिग्रज, चंद्रपूर, नागपूर सुद्धा मध्यम ते दमदार, तर काही ठिकाणी जोरदार सटकारे वारे सुद्धा त्याच पद्धतीने राहतील. त्यानंतर गोंदिया, चंद्रपूरला सुद्धा ही परिस्थिती आहे. 8 जुलैला सुद्धा महाराष्ट्रामध्ये फक्त पुणे वगैरेचा पाऊस वगळता पूर्वेकडे पावसाची थोडी चाल उद्याच्या दिवस बऱ्यापैकी राहणार आहे, म्हणजे 8 जुलैला. त्यानंतर 9 जुलैची परिस्थिती आपण पाहूयाच, पण 8 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत चंद्रपूर, हिंगणघाट या भागांमध्ये पूर्वेकडच्या वाऱ्याने आणलेल्या ढगांची गर्दी इथे संध्याकाळपर्यंत जमा होईल. त्यामुळे पूर्व विदर्भाला आणि विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये उद्याच्या दिवस वापसामोड करणारा पाऊस असणार आहे. परभणी जिल्हा, नांदेड, हिंगोली, पुसद या भागांना सुद्धा उद्या दमदार हजेरी कायम आहे, ज्यामध्ये बऱ्यापैकी ओल राहू शकते टिकून पुढील 5-6 दिवसाच्या गॅपसाठी. त्यानंतर बीड जिल्ह्याला जी पद्धत कालही होती परवाही आहे, याच पटीने पण थोडासा काहीतरी बदल काही गावांना घेऊन येणार आहे. या पद्धतीचा पाऊस उद्या सुद्धा आहे. एकंदरीत आता 9 जुलैचं चित्र कसं राहिले पाहूयात. पूर्णपणे चांगल्या क्षमतेने नाशिक जिल्ह्याचा जवळपास 95% पाऊस हा उघडतो आहे. यामध्ये धुळ्याचा पण समावेश आहे. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचा पाऊस देखील खूप कमी होतोय. पुणे, सातारा, कोल्हापूर देखील पाऊस नॉर्मल होऊन जाईल, हलक्या वगैरे सरी जातील. परभणी, नांदेड परिसरामध्ये, अहिल्यानगर, जालन्यामध्ये सुद्धा 8 तारखेचा सुद्धा जालन्यामध्ये फटकारे बिटकारे आणणारेच आहेत.
ज्या 9 तारखेला तुरळक ठिकाणी नागपूर, चंद्रपूर, गोंदिया इथेच काहीतरी फटकारे पडतील आणि महाराष्ट्रामधला 9 तारखेपासून बिलकुल नॉर्मल होते. ढगांची गर्दी, हलक्या सरी ह्या मात्र ठिकठिकाणी होत राहतील. मोठा पाऊस नाहीये. 10 जुलैला वातावरण हे पूर्णपणे मोकळं होऊन जाईल. म्हणजे याच्यामध्ये आभाळ, ढग या पद्धतीनं चालूच राहणार आहे. कोकणातला पाऊस पुन्हा ॲक्टिव्हेट होणार आहे 10 जुलैला. कोकणाच्या बरोबरच दक्षिण भागांना सुद्धा ही पद्धत आहे. मी काही कमेंट घेणार आहे, थोडंसं थांबा. आणि बऱ्याच जणांनी कमेंट इंग्रजीमध्ये ज्या फॉरेन्सिक लँग्वेजमध्ये केल्या त्या मराठीमध्ये टायपिंग करून पाठवा मित्रांनो. ठीक आहे. त्याचबरोबर 11 जुलैपासून बघा, ज्या 8-9ला 8 पर्यंत उद्याचे दिवस पाणी तर आहेच, पण 9 तारखेपासून जी उघडीप मिळते ही 100% क्लिअर नाही आहे. याच्यामध्ये ढग येणं, ढगातनं धारा उतरणं हे कंटिन्युअसली चालणार आहे. पण वारे इतक्या जोराने आहेत की ह्या वाऱ्यामुळे हे ढग थांबणं शक्य नाही. आणि खरं तर ह्या मोसमी मान्सूनच्या जोरदार ॲक्टिव्हिटीमुळे हा वातावरणाचा जो काही प्रभाव आहे ढग महाराष्ट्रामध्ये पश्चिम भागाला मध्य मराठवाडा आणि विदर्भाला बऱ्याच भागांमध्ये त्यांनी टिकू दिलं नाही. पण विदर्भाचा तुलनेने पाऊस बरा राहिलेला आहे. 11 जुलैपर्यंत वारे कायम असतील. 11 नंतर वाऱ्याची थोडी स्पीड 12 तारखेला कमी होईल आणि ह्याच 12 तारखेपासून पुन्हा वातावरण नॉर्मली झडीसारखं पाहायला मिळू शकतं. पण मोठा पाणी याच्यामध्ये नाहीये. पिकांना सुकू देणार नाही अशी याची पद्धत राहू शकते. आणि पुढील टप्पा पावसाचा 15 ते 16 तारखेदरम्यान पूर्व विदर्भाकडून सुरुवात करतोय. राज्यामध्ये पूर्ण अंधारलेलं वातावरण, पूर्ण ढगाळलेलं वातावरण, सूर्यदर्शन बंद करणारी पद्धत पुन्हा 14 तारखेला येते. म्हणजे एकंदरीत 9 जुलैपासून ते 5-6 दिवसानंतर 14 तारखेपर्यंत राज्यामध्ये मोठी उघाड आहे. 4-5 दिवसाची नव्हे, 25 किंवा 20 दिवसाची खंड नाही. मोठा अतितीव्र खंड नाहीये. पण 7-8 दिवस का होईना एक हप्त्याभराचा गॅप पावसाचा मिळतोय 14 तारखेपर्यंत, 15 तारखेपर्यंत. 16 आणि 17 तारखेपासून राज्यामधलं वातावरणाचे वारे थोडे विरुद्ध दिशेने वाहू लागतील. आहेत पश्चिम पूर्व, पण जसा पुणे अहिल्यानगरचा पाऊस गुजरातकडे सरकलाय त्या उलट वातावरण थोडं उत्तरेकडनं दक्षिणेकडे वारे घेऊन येताना दिसतंय. आणि यामुळे राज्यातलं ढगाळलेली पद्धत ही कायम असणार आहे. महाराष्ट्राला अजून विहिरीला पाणी यासारखा पाऊस म्हणजे जे आपण म्हणतोय प्रत्येक कमेंटमध्ये, ही पद्धत 2 आठवडे नाही, शेवटच्या आठवड्यामध्ये विहिरीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. आणि हे 2 आठवडे जे आहेत, जो पुढचा आठवडा, आता हा पहिला आठवडा संपन्न होते 2 दिवसामध्ये, पण पुढचा आठवडा आणि त्याचा पुढचा आठवडा जवळपास 20 तारखेच्या आतमध्ये पडणारे पाणी हे काही भागांना, मराठवाड्याला विहिरीला पाणी यासारखा नाहीये. पण पिके जिवंत राहतील, पिकांना जीवदान देत राहील असे सत्कारे असणार आहे. गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेमध्ये ह्यावेळेस ढगाळलेली परिस्थिती आणि वातावरणातलं टेम्परेचर नॉर्मली वर्कआउट करणार आहे. मोठी घाबरण्याची सिस्टम नाहीये. आणि यंदाचा जुलै तर कोरडाच गेलाय, जून तर कोरडाच गेलाय बऱ्याच ठिकाणी. जून आपल्यामध्ये जवळपास पाहिलं 3 आठवडे कोरडे गेले. शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस सुरू झालाय आणि जुलै सुद्धा हा पहिला आठवडा दमदार का होईना पाऊस राहिलाय. 2 आठवडे नॉर्मली मध्यम पाऊस असणार आहे. पुढचा आठवडा गॅप आहे. पण तिसऱ्या आठवड्यामध्ये, शेवटच्या आठवड्यामध्ये विहिरीला पाणी येण्याची पद्धत असा मान्सून गेल्या वर्षीच्या सारखाच बरसणार आहे. आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कामापुरता पाऊस झालाय, पेरणीपुरता पाऊस झाला काही भागांना तोही नाहीये. 10-5% भाग जर बघितला तर पुढची पद्धत जी आहे मान्सूनची ती बळकट आहे. काळजी करण्यासारखी सिस्टम नाही. आणि एक महत्त्वाचं सांगतोय, महाराष्ट्रात याही आठवड्यामध्ये मोठ्या आभाळाच्या फळ्या निघणार आहेत. पण सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे, ज्या भागात या पेरण्या अद्यापही झाल्या नाही त्यावरती शासकीय यंत्रणेकडनं कृत्रिम पावसाची मागणी आवर्जून करा. आपण जो खाजगी प्रयोग करतो तो वाऱ्यामध्ये दमदार नाही राहत. त्याला टेम्परेचर आणि उष्णतेची आवश्यकता राहते. किमान वारे तरी थांबले पाहिजे, जेणेकरून आपण सोडियम क्लोराईडचा जो काही फवारा करतो धुपणाच्या माध्यमातून तो ढगांपुरते ह्या वाऱ्यामध्ये पोहोचणं शक्य नाहीये. अनेक जणांच्या माध्यमातून आपल्याला कृत्रिम पावसाच्या प्रयोगाच्या कमेंट येत असतात, पण या वाऱ्यामध्ये तो प्रयोग यशस्वी नाही. आता तुम्ही म्हणाल वारे थांबले तर मग एरवी पाऊस येणार आहे. तर मागच्या वेळेस सुद्धा गरमीच्या लेवलमध्ये बऱ्याचशा भागांना अवर्षणग्रस्त प्रणाली विकसित झाली, तिथे जो पाऊस पडला नाहीये, पर्जन्य छायेच्या भागामध्ये राहिला. अशा शेतकऱ्यांनी काही ठिकाणी कमी ओलीवरती पेरण्या केल्यात. पण तरी सुद्धा
ह्या 1-2 आठवड्यामध्ये सापका शिपका पाऊस येणार आहे आणि शेवटच्या आठवड्यामध्ये विहिरीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल असा पद्धतीचा पावसाळा सुरू होणार आहे.